राम राम शेतकरी मित्रांनो, आपण आतापर्यंतची आपली जी झिरो बजेट नैसर्गिक शेतीची व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं जीवामृतावर व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओला बऱ्याच शेतकरी बांधवांनी काही प्रश्न कमेंट केले होते. प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही झालं, कारण मी पण एक शेतकरी असल्यामुळे कामाचा व्याप आहे. तर आपण हे सर्व प्रश्न जे आहेत ते एका याच्यावर लिहून घेतले आणि आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नावर जीवामृता संदर्भात जे आहेत त्यावर काय उत्तर भेटतं ते पाहूया. आपण एक एक प्रश्न वाचून त्याच्यावर काय उत्तर आहे ते पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, जीवामृत पिकाचे अन्न आहे का? तर शेतकरी मित्रांनो, हे जीवामृत इथे पिकाचं अन्न नाही आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. हे जे जीवामृत आहे, आपली जी माती ती एक सजीव घटक आहे. त्या मातीला जिवंत करण्यासाठी आपण हे जीवामृत वापरत असतो. तर हे मातीचं अन्न आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे जीवामृत कोणत्या अवस्थेत द्यायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जीवामृताचे 3 प्रकार आहेत. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला ते द्यावं लागते. मुख्यतः ज्यावेळेस पीक लावण्याच्या आधी किंवा पीक ज्यावेळेस वाढीच्या अवस्थेत असते त्यावेळेस नत्राची आवश्यकता भरपूर जास्त प्रमाणात असते पिकाला. मग त्या अवस्थेमध्ये आपल्याला जीवामृत सोडायचे, कारण जीवामृतामध्ये जे शेणखत वापरलेलं, आपलं शेण वापरलेलं आहे किंवा जे गोमूत्र वापरलेलं आहे यामध्ये भरपूर प्रमाणात नत्र असतं युरियाच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे हे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत आपल्याला 15-15, 20-20 दिवसाच्या अंतराने आपल्याला याचा वापर करायचा आहे. ज्यावेळेस फुलधारणा असते त्यावेळेस याचा वापर करायचा असेल तर जे आपलं गोमूत्र आहे ते न वापरता आपल्याला याचा वापर करायचा आहे, कारण की गोमूत्रामध्ये भरपूर प्रमाणात नत्र असल्यामुळे फुलगळ आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न इथं विचारलाय शेतकरी बांधवांनी, माती यामध्ये आपण शेतातली घेऊ शकतो का? तर शेतकरी मित्रांनो, इथं आपण 30-35 वर्षापासून रासायनिक शेती करत असल्यामुळे कंटिन्यू आपली फवारणी रसायनाची चालू असते. त्यामुळे माती आपल्याला शेतातली न घेता थोडंसं कष्ट घेऊन जी आपली बांधावरची, जिथं की बऱ्याच वर्षापासून फवारणी नाही झाली, वडाखालची जिथं बऱ्याच वर्षापासून फवारणी नाही झाली, किंवा जंगलातली, आता जंगल तर काही जास्त राहिले नाही तो विषय सोडून द्या, तिथली माती घ्यायची. ही माती का घ्यायची हे आवश्यक हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण जीवामृतामध्ये आपण 2 प्रकारचे बॅक्टेरिया सोडत आहोत. एक अनएरोबिक म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही जगण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे एरोबिक म्हणजे ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे जगण्यासाठी. तर हे ऑक्सिजनची आवश्यकता असणारे जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला हे वडाखालची किंवा वारुळाची किंवा जंगलातली जी माती त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला ही माती घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जीवामृता संदर्भात सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आणि जो की अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे की यामध्ये म्हशीचे शेण चालते का? तर शेतकरी मित्रांनो, इथं याच्यावर भरपूर शास्त्रज्ञांनी रिसर्च केलेलं आहे. जे गायच्या शेणातील जो बॅक्टेरियाचा काउंट आहे तो कितीतरी करोडांना असतो, म्हणजे जवळपास 3 लाख करोड का काहीतरी अशा आसपास गायच्या शेणामध्ये बॅक्टेरिया असतात. आपण जर समजा 1 ग्राम जर शेण घेतलं तर, पण तेच जर काउंट बघितलं आपण तर 7-8 पटीनं कमी आपल्याला म्हशीच्या शेणामध्ये पाहायला मिळतो. आणि आपला हा जीवामृताचा मुख्य उद्देश हाच आहे की जीवाणूंची संख्या आपल्याला कोटीच्या संख्येत नेऊन आपलं जे सेंद्रिय कर्बचं प्रमाण सध्या अतिशय कमी झालेलं आहे ते वाढवण्याचा उद्देश आहे. त्यामुळं आपण जर गायचं शेण वापरलं, गावरान गायचं विशेष करून, तर त्याचा आपल्याला अतिशय 7-8-10 पटीनं रिझल्ट चांगला पाहायला मिळणार आहे. परंतु सध्या गावरान गायची उपलब्धता नसल्यामुळे जर तुमच्याकडे नसेलच पर्याय काही तर तुम्ही म्हशीचं शेण इथे वापरू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न इथे विचारलेला आहे की म्हशीचे मूत्र चालते का? आता परत हाही प्रश्न आता मागच्या प्रश्नासारखाच आहे, कारण आता गावरान गाय राहिल्या नाहीत त्यामुळे गोमूत्र हे आता सहजी उपलब्ध नाही. परंतु जे घटक, जे सूक्ष्मजीव किंवा जे मायक्रोन्यूट्रिएंट मुख्य पिकासाठी पोषणासाठी आवश्यक असणारे घटक आहेत जे गायच्या गोमूत्रामध्ये असतात ते म्हशीच्या ह्याच्यात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे हे होईल तितकं गावरान गायचं गोमूत्र धरण्याचा प्रयत्न करा, वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे नसेलच उपलब्ध तर तुम्ही वापरू शकतात म्हशीचं, परंतु रिझल्ट हा गावरान गायच्याच गोमूत्रात आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर हे जीवामृत आहे ते कधी बनवायला पाहिजे, तर याला बनवण्याची विधी जे आहे, जर दिवसाचा जर तुम्ही विचारला प्रश्न तर हे सायंकाळी 4च्या आसपास बनवलं तर याचा उत्तम रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर असं वार्षिक याच्यानुसार जर कधी बनवायला पाहिजे म्हणाल तर ज्यावेळेस आपल्याला पीक लावायचंय त्याच्या आधी पण तुम्ही याचा वापर केला मातीमध्ये तरी बी अतिशय उत्तम. त्याच्यानंतर 15-15, 20-20 दिवसाच्या अंतरानं तुम्ही एकरी 200 लिटरचा ड्रम ठिबक वॉटर किंवा पाट पाण्यानं सोडलं तर अतिशय उत्तम. अशा पद्धतीने याचा आपल्याला हे बनवून ठेवायचं आणि याचा वापर करायचा आहे. लगातार हे आपल्याला देत राहायचे. त्यानंतर जीवामृत पूर्ण झाकावे, बंद झाकावे की पोत झाकावे, असा एका शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, जीवामृतामध्ये आपण मागे सांगितलं की एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे असे पण भरपूर बॅक्टेरिया आपण सोडलेले आहेत. त्याच्यामुळं यांना जर आपण पूर्ण बंद केलं तर ते आपल्याला कसं बंद खोलीत बंद ठेवलं आपण गुदमरतो तसं त्यांना ऑक्सिजन भेटत नाही आणि ते मरतात. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर पोतं झाकायचे. आता इथं बरेच जण म्हणते मग उघडं ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? शेतकरी मित्रांनो, इथं उघडं जर आपण ठेवलं तर याच्यामध्ये जे इथं आपल्या आसपासच्या माश्यात त्याच्या वासामुळे अट्रॅक्ट होतात तिथं आणि त्या मरतात आणि मधात घाण करतात. त्याच्यामुळे त्याची जी क्वालिटी ती पाहिजे तशी बनत नाही. त्यामुळे एक बोंद्री पोतं जे असतं आपल्याकडे ते ओलं करून ह्याच्यावर झाकून ठेवायचे, हे महत्वाचं आहे.
त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे किती वेळेस याला ढवळायला पाहिजे. कमीत कमी याला तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ 5 ते 10 मिनिटं एकदा घड्याळाच्या दिशेनं 12 वेळेस शांतपणे मोठ्या काठीच्या साह्यानं आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 12 वेळेस असं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ ढवळलं तर अतिशय उत्तम. परंतु कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही याला ढवळणं किंवा हलवणं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर रिझल्ट किती दिवसांनी भेटतो. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला लगेच दिलं की कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट आपल्याला लगेच भेटावा असं वाटतो, कारण आपल्याला रासायनिक खतांनी ती सवय लावून दिली. परंतु आता दमादमानं आपल्याला सवय बदलणं अतिशय आवश्यक आहे. जीवामृत हे आयुर्वेदिक सारखं असतं, त्यामुळे याचा रिझल्ट थोडा सुरुवातीचे पहिलं वर्ष 1.5 वर्ष थोडा स्लो आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर ह्याचा इतका अतिशय जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळतो. तुमचे 50-60% जो खताचा खर्च आहे ते कमी करायचं काम हे जीवामृत करणार आहे. त्यामुळे थोडा रिझल्ट दमाने देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे ठिबकद्वारे कसे सोडावे. आपण आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ बनवले. ठिबकद्वारे सोडण्यासाठी शेणाचं जे गाठोड आहे सुती कापडानं ते पॅक गाठोडं करायचं आणि ते बंद केलेलं गाठोडं त्या ड्रम मध्ये टाकायचं आणि त्याचं मग पुन्हा पूर्णपणे निचरा होऊन ते आपल्याला त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये येतो आणि ते ड्रिपद्वारे सोडण्यासाठी बनतं. तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न, गुळाऐवजी फळांचा रस किंवा ऊसाचा रस चालतो का. शेतकरी मित्रांनो, इथं गुळ हा आहे मुख्य जे सूक्ष्म आपले जीव आहेत त्यांना खाण्यासाठी जे कार्बन लागतो, तो कार्बनचा मुख्य सोर्स जो आहे तो गुळ आहे. म्हणजे त्यात सुक्रोजच्या फॉर्म मध्ये कार्बन असतो. त्याच्याऐवजी तुम्ही ऊसाचा रस आहे त्याच्यात बी सुक्रोज असतं किंवा फळाचा रस आहे त्याच्यामध्ये बी सुक्रोज ग्लुकोजच्या किंवा सुक्रोजच्या फॉर्म मध्ये शुगर असते, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. परंतु गुळ सहजासहजी उपलब्ध होतो म्हणून गुळाला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्याच्यानंतर जीवामृतानंतर किती दिवसांनी रासायनिक फवारणी करावी हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जीवामृत सोडल्याच्या नंतर आपण मातीमध्ये अनेक सूक्ष्मजीव सोडत असतो, त्याच्यामुळं त्याच्यानंतर आपण लगेच जर रसायन सोडलं तर हे सूक्ष्मजीवांना हानिकारक किंवा ते त्यांचा काउंट कमी होतो. त्यामुळे कमीत कमी 7 दिवस आपल्याला जीवामृत सोडण्याच्या आधी आणि जीवामृत सोडल्याच्या नंतर आपल्याला काहीच रासायनिक निविष्ठा मातीमध्ये सोडायचे नाही, जेणेकरून ह्याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर महत्वाचं आणि शेवटचा प्रश्न की हे जीवामृत काम कसं करतं. तर शेतकरी मित्रांनो, आपली जी माती याच्यामध्ये बाकीचे इतर घटक तर आहेतच, परंतु 5% हा सेंद्रिय कर्ब असतो आणि ह्या सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीमध्ये हे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं हे आपण जे पालापाचोळा आहे ते आपल्या मातीतले काडी कचरा असतो तो कुजवण्याचं काम हे सूक्ष्मजीव करीत असतात. हे सूक्ष्मजीवांचं प्रमाण जितकं जास्त असणार तितके जास्त माती मध्ये ऍक्टिव्हिटी जास्त होणार, तितकं जास्त अन्नद्रव्याची उपलब्धता मुळांपाशी जास्त होणार, तितकं जास्त पीक अन्नद्रव्य घेणार, तितकी जास्त वाढ, तितकं जास्त उत्पन्न, तितकं जास्त रिझल्ट. ही अशी एक क्रिया आहे. त्याच्यामुळं हे जीवामृत आपण सोडल्याच्या नंतर जे आपले सध्या रासायनिक निविष्ठामुळे सूक्ष्मजीव अतिशय कमी झालेले आहेत, नापीक जमीन झाली, एकदम मृत आहे जमीन, तर ती जमिनीला जिवंत करण्याचं काम हे जीवामृत करणार आहे. त्यामुळं सूक्ष्मजीवांची संख्या कोटीच्या संख्येनं वाढणार आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम असा होणार आहे की अन्नद्रव्याची उपलब्धता, मुळांची झाडाची वाढ, मातीची सुपीकता, माती जिवंत, हे सर्व गोष्टी आपल्याला याच्यामुळं पाहायला मिळणार. हे असं काम करणार आहे. हे तुमचे सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओत आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही काही प्रश्न असतील तर जीवामृता संदर्भात कमेंट करा, आपण त्यावरही काही उत्तर भेटतंय का बघूयात. मी काही तज्ज्ञ नाही, मी एक अभ्यासक आहे. आपण त्याच्यावर सर्व मिळून काही तोडगा निघतोय का पाहूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या कृषी मित्र आनंद या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातले सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनात कसल्याही प्रकारची शंका राहणार नाही. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.